नमस्कार. न्यूज माझं सोलापूर या चॅनलतर्फे मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नवदुर्गा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण तिसरं पुष्प गुंफणार आहोत. आपण एक किस्साने आपण या मुलाखतीची सुरुवात करूयात. सगळ्यांनी कोविड काळामध्ये अत्यंत चांगले आणि वाईट असे संमिश्र अनुभव घेतले. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की 2 वर्ष शिक्षण ही प्रक्रिया फिजिकली बंद पडली होती. मात्र आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून मुलांच्या शिक्षणाची सोय केली होती. तर एक किस्सा असा पुढे आलेला होता की सोशल डिस्टन्समुळे मुलं शाळेमध्ये येत नव्हती. मात्र गुरुजीला गप्प बसवत नव्हतं. मग गुरुजी काय करायचे, रानामध्ये पळत अगदी टोकावर टेकडीवर जायचे, तिथे जोराने शिट्टी मारायचे आणि आजूबाजूला गुरं राखायला आलेली मुलं पळत यायची आणि 1-2 तास त्यांचा अभ्यास व्हायचा. ना तिथं भिंत होती, ना घंटा होती, ना फळा होता, पण शिक्षणाची प्रक्रिया चालू होती. तर गुरूंची मोठी परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीला आहे. छान हुशार मुलांना, ज्यांना कळतं, ज्यांना समजतं, ज्यांच्याकडे शिक्षणाची सगळी भौतिक साधनं आहेत आणि ज्यांना गाड्यागावड्यांवर जी मुलं शाळेला येतात, अशी मुलं शिकली, सवरली, मोठी झाली, तर याच्यामध्ये फारसं आपल्याला कौतुक करण्याचा भाग नाहीये. परंतु निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यांना स्वतःचा विकास करायचा आहे, व्यक्तिमत्वाचा शिकायचा आहे, मात्र त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडथळे आहेत. तर अशा मुलांसाठी जर आपण शिक्षण सेवेचं व्रत घेऊन जर कार्यरत असू, तर अशा शिक्षकाला खूप कष्ट करावे लागतात, खूप पेशन्स ठेवून शिकवावं लागतं आणि आपल्या मुलाची प्रगती त्याच्या डोळ्यामध्ये बघून त्याचं रिपोर्ट कार्ड लिहावं लागतं. आणि समाजामध्ये ही मुलं जेव्हा आपण मोठी होऊन मिसळतात, तेव्हा ही मुलं म्हणजे जणू काही या शिक्षकांसाठी गोल्ड मेडल असतं. तर असंच एका ध्येयाने प्रेरित झालेल्या आज वैद्य मॅडम आपल्याकडे आलेले आहेत. त्या शिक्षिका आहेत, परंतु त्या दिव्यांगाच्या म्हणजे ज्यांना विशेष प्रशिक्षणाची आणि शिक्षणाची गरज आहे, अशा मुलांसाठी गेली 20 वर्ष त्या कार्यरत आहेत. परंतु अलीकडे त्यांनी स्वतःचं एक वेगळं सेंटर काढलेलं आहे आणि त्यामार्फत सोलापुरामधल्या 300 स्वमग्न विद्यार्थ्यांना त्या शिकवतात. आता आपण मॅडमकडे स्वागत करून झाल्यानंतर वळताना मी मॅडमना असा पहिला प्रश्न विचारेन की मॅडम, शिक्षणामध्ये येणाऱ्या मुलांचे अडथळ्याचा अभ्यास करून शिक्षक पुढे जात असतो, तर स्वमग्नता म्हणजे काय हे अगोदर आम्हाला तुम्ही सांगा. आणि स्वमग्न विद्यार्थ्याला शिकवणं किती चॅलेंजिंग असतं, या गोष्टीवर थोडासा तुम्ही सुरुवातीला प्रकाश टाकावा. नक्की. स्वमग्नता याला ऑटिझम म्हणतात. जसं आपल्याला दिव्यांगाचे प्रकार माहिती आहेत की जनरली आपल्याला अंध किंवा मूकबधीर, कर्णबधीर, त्यानंतर आपल्याला फिजिकली हँडिकॅप हे जनरली आपल्या दिसणाऱ्या कॅटेगरी आहेत. किंवा बौद्धिक मतिमंद ज्याला आपण म्हणतो की बुद्धीची कमतरता आहे किंवा बुद्धी कमी आहे, अशा 4-5 कॅटेगरी जनरली सगळ्या लोकांना माहिती असतात. पण बुद्धीच्या किंवा मेंदूशी रिलेटेड किंवा ब्रेन फंक्शनशी रिलेटेड ज्या काही कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये ऑटिझम हा प्रकार येतो. ऑटिझममध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा न्यूरोलॉजिकल डिस्फंक्शन असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, मतिमंद, त्यानंतर ऑटिझम, ADHD, त्यानंतर लर्निंग डिसेबिलिटी, त्यानंतर डाऊन सिंड्रोम, असे वेगवेगळे प्रकार येतात. की ह्या सगळ्या मुलांना फिजिकली आपल्याला काही मुलांचे प्रॉब्लेम दिसतात, पण बऱ्याच मुलांना फक्त मेंदूशी रिलेटेड, प्रत्यक्ष दिसताना मुलं अतिशय व्यवस्थित दिसतील, धडधाकट दिसतील, सामान्य दिसतील. ऑटिझम मुलं तर अगदी गोंडस दिसतात, पण आपल्याला प्रत्यक्ष काही कळणार नाही, परंतु त्यांच्या ब्रेन डिस्फंक्शन असतात आणि त्यामुळं मूल नॉर्मली त्याचं डेव्हलपमेंट झालेली नसते. मुख्यतः ह्याच्यामध्ये आपल्याला दिसणारी लक्षणं अशी, स्वमग्नतेचे लक्षणं असे की मूल एकटं राहतं, त्याचा भाषा विकास झालेला नसतो आणि कम्युनिकेशन मध्ये मूल मागं पडतं, म्हणजे संवाद कौशल्य त्याचं विकसित झालेलं नसतं. त्यामुळं मूल एकटं राहतं. मुलाला भाषा विकास झालेला नाही याचा अर्थ
मुलाला स्पीच नाही असं नाही. जसं आपण कर्णबधिर मुलांमध्ये बघतो की त्यांना ऐकायला येत नाही म्हणून बोलता येत नाही, पण ऑटिझममध्ये तसं नसतं. ऑटिझममध्ये तसं नसतं. त्यांना भाषा विकास झालेला नसतो. त्यांना स्ट्रक्चरल दोष कोणताही नसतो, पण भाषा विकासात मूल मागं पडलेलं असतं. त्यामुळं एकटं राहणं, लोकांमध्ये न मिसळणं, ठराविक पद्धतीने खेळणीशी खेळणं, की एका लाईनमध्ये वस्तू मांडून ठेवतील मुलं, किंवा फक्त समजा कार सारखी गोष्ट दिली तर त्या चाकाला फिरवत बसतील आणि फक्त गोल गोल फिरणाऱ्या वस्तूकडे बघत बसतील. त्यानंतर त्याच्यामध्ये काही बिहेवियर प्रॉब्लेम असे असतात की एका जागी जागच्या जागी उड्या मारणं, इकडून तिकडं विनाकारण रिपिटेटिव्ह मुवमेंट करणं, त्यानंतर वरती चढणं, खाली उतरणं, स्वतःभोवती फिरत राहणं, त्यानंतर रॉकिंग, जसं आपण मागं पुढं डुलत राहणं, अशा प्रकारचे काही त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतात. सर्वसामान्य मुलांना शिकवायचं असेल तर त्यासाठी तर आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं, पण विशेष किंवा दिव्यांग मुलांना जर आपल्याला शिकवायचं असेल तर यासाठी शासनाचे काही खास कोर्सेस आहेत का, किंवा वेगवेगळं प्रशिक्षण आहे का, याविषयी पण आपण थोडं आम्हाला सांगावं. जसं आपल्या नॉर्मल डीएड आणि बीएड शाळेमध्ये शिकवण्यासाठी, टीचर होण्यासाठी आपल्याला आपण करतो, तसं याचं सुद्धा प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं डीएड आहे. म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी वेगळं डीएड आहे, त्यानंतर मतिमंदांसाठी आहे, ऑटिझमसाठी आहे, लर्निंग डिसॅबिलिटीसाठी आहे. असे वेगवेगळे डीएड आणि बीएड ह्याच्यामध्ये आपल्याला करून आपण शिक्षक बनवू शकतो. हां, शासनाच्या धोरणानुसार आपण हल्ली अशा विशेष गरजा असलेल्या मुलांना दिव्यांग हा शब्द आपण वापरतो. शासनाचं धोरण आता आपण पाहिलं की दिव्यांगांना शिक्षणामध्ये आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी खेळांचं पण आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या स्पर्धा असतात. तर याविषयी तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का? हो, याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा तर असतात. सगळ्या जिल्हा परिषदेचा जो समाज कल्याण विभाग आहे त्याच्याकडून राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा 3 डिसेंबरला वेगवेगळ्या स्पर्धा होतात. हा एक भाग. आणि नॅशनल लेवलवरती म्हणाल तर आपण या मुलांसाठी स्पेशल ऑलिम्पिकचं आयोजन केलं जातं आणि ह्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, म्हणजे स्पोर्ट्समध्ये, खेळामध्ये, त्यात बऱ्याचशा कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये उतरवलं जातं. मग खेळाचे काही विशेष तुमच्यासारखं त्या मुलांना वाचायला किंवा समजायला किंवा त्यांच्या एकूणच त्यांची समज वाढायला किंवा शब्दांची ओळख व्हायला, संवाद कौशल्याची निर्मिती त्यांच्यात होऊन त्यांनी स्वतः काहीतरी विचार करून शिकण्यासाठी तुम्ही त्यांना शिकवता, तसं या मुलांनी खेळामध्ये प्रगती करावी म्हणून खेळाचे शिक्षक पण विशेष वेगळं ट्रेनिंग घेऊन आलेले असतात? वेगळं असं नाही म्हणता येत आपल्याला. जसं नॉर्मल मुलांसाठी बीपीएड करून शिक्षक येतात, स्पोर्ट्स टीचर असतात, तसेच बीपीएडचे शिक्षक ह्या मुलांना काम करतात. परंतु ह्या मुलांमध्ये राहून त्यांना हँडल करणं जर आपण टीचर शिकले, शिक्षक शिकले, तर मुलांना हँडलिंग करणं सोपं जातं आणि मुलांना शिकवणं पण सोपं जातं. नॉर्मल मुलांचे खेळाचे नियम या स्पर्धेला लागू असतात की यांच्यासाठी केलेले नियम वेगळे असतात? यांच्यासाठीचे नियम वेगळे आहेत. स्पेशल ऑलिम्पिकसाठी आता तिथं त्यांच्या शारीरिक क्षमतांचा विचार करून या स्पर्धांचं आणि एकूणच त्याच्या पातळीचं नियोजन केलेलं असतं. वयोगट, त्याची शारीरिक क्षमता आणि त्यांची कॅटेगरी, त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा तिकडे आयोजित केलेल्या असतात. आपण पाहतो की सोलापूरमध्ये एक जिव्हाळा शाळा आल्यानंतर त्याच्यावर जवळजवळ एक 5 वर्ष लेख छापून येत होते की विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठीची शाळा सोलापुरामध्ये सुरू झाली. शासनाने प्रोत्साहन दिल्यानंतर त्याच्या अनेक ब्रांचेस झाल्या. रोटरी क्लब, लायन्स क्लब याच्या बाबतीत काम करतं. पण मॅडमचं वैशिष्ट्य असं की जिव्हाळ्यामध्ये त्यांनी स्वतः 7-8 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली, तिथला अनुभव घेतला आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःचं म्हणून एका चेन्नईमधल्या NGOच्या मार्फत मॅडमने स्वतःचं स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी एक स्वतः सेंटर चालवतात. मॅडम या तुमच्या सेंटरविषयी थोडी माहिती आपण आपल्या सोलापूरच्या लोकांना देऊयात. नक्कीच मॅडम. साधारण 12 वर्षापूर्वी, त्यापूर्वी मी जिव्हाळ्यामध्ये 2004 ते 10 पर्यंत मी जिव्हाळ्यामध्ये स्पेशल एज्युकेटर म्हणून काम केलं. त्यानंतर काही टेक्निकल गोष्टींसाठी मला स्कूल सोडावं लागलं
आणि त्याच्यापूर्वी म्हणजे जवळजवळ 95ला मी मूक बधिरांचं डी एड केलं. त्यानंतर मी 98-99ला मतिमंदांचं डी एड केलं. त्यानंतर मी शाळेमध्ये एवढे वर्ष काम केलं, म्हणजे साधारण मी 10-12 वर्ष मी याच्यामध्ये घालवलेले होते आणि बराच अनुभव आला होता. बरंचसं काम ह्याच्यामध्ये केलेलं होतं. तर आता काहीतरी करायचं, ह्याच क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं असा एक डोक्यामध्ये मानस ठेवून मी कामाला लागले. आणि 12 वर्षापूर्वी इथे सोलापूरमध्ये बऱ्याचशा मतिमंद मुलांसाठीच्या शाळा होत्या, पण ऑटिझम हे नवीन येत होतं. म्हणजे ऑटिझम ही संकल्पना किंवा ही डिसॅबिलिटी नुकतीच दिसायला लागली होती, की ज्या वेळेला ऑटिझमचा अवेअरनेस अजिबात नव्हता. शाळेमध्ये काही मुलं होते ऑटिझमचे, पण त्याला शिकवायचं कसं, त्याला हँडल कसं करायचं, त्याला काय थेरपी लागतात किंवा या सगळ्या गोष्टी बद्दल अवेअरनेस नव्हता. अशा वेळेला 2 ऑटिझम मुलांचे पालक की ज्यांची मुलं जिव्हाळ्यामध्येच यायची, तर त्या पालकांच्या मदतीने त्यांना त्याच्यामधलं नॉलेज होतं बरंचसं आणि बाकीच्या मुलांसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा होती. तर अशा वेळेला त्या 2 पालकांच्या मदतीने मी माझं स्वतंत्रपणे काम आम्ही करायला सुरुवात केली. आणि ऑटिझमचं लोकेशन आपण सांगूया. हो, आत्ता जी आमची शाळा आहे ती विजापूर रोडला इंदिरानगर या भागात आहे. 820 इंदिरानगर हा इथे एक आम्ही रेंटेड बंगला घेतलेला आहे. आणि आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वीच दुसरा आणखी मोठ्या मुलांचे, कारण जवळजवळ 100 मुलं आत्ता आमच्याकडे आहेत आणि त्याच्या अगदी लहान मुलांपासून साधारण 5 मुलांपासून सुरुवात केली होती 12 वर्षापूर्वी. आता 100 मुलं आहेत आणि सगळ्या कॅटेगरी म्हणजे सगळ्या वयोगटाचे मुलं आहेत. अगदी 8-9 महिन्यांपासून डिटेक्ट झालेले मुलं की ज्यांची डेव्हलपमेंट डिले आहे, मान धरलेली नाही आहे किंवा त्यांचे मोटर डेव्हलपमेंट मागं पडलेले आहे, असे मुलं थेरपीसाठी आमच्याकडे येतात. त्यानंतर सगळ्यात मोठं मूल 26 वर्षाचं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन स्पेशल स्कूल आणि व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर अशा 3 कॅटेगरीमध्ये काम करतो. अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये मूल डिटेक्ट झाल्याबरोबर आमच्याकडे येतं आणि त्याला सगळ्या प्रकारच्या थेरपी लागतात. ह्या मुलांना जसं फिजिओथेरपी आपल्याला जनरली माहिती आहे, तर फिजिओथेरपी लागते, स्पीच थेरपी लागते, त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी लागते, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी लागते, त्यानंतर इंडिव्हिज्युअली त्यांना मुलांना शिकवायला लागतं, त्यासाठी ABA थेरपी लागते, स्पेशल एज्युकेशन लागतं. अशा बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती या सगळ्या थेरपी यंत्राच्या माध्यमातून दिल्या जातात की सिटिंग्स मध्ये होतात? सिटिंग्स मध्ये आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड थेरपी असतात ह्या सगळ्या. एक फिजिओथेरपी. याला लागणारा पैसा आपण कुठून आणतो? आता आम्ही काही प्रमाणात पालकांकडून कॉन्ट्रीब्युशन घेतो. फी असं म्हणू शकत नाही आपण, कारण आपण तेवढं त्याला हे लावत नाही. कॉन्ट्रीब्युशन काही पालकांकडून घेतो, पण ते साधारण आम्हाला 30 ते 40% पालकांकडून आम्हाला मिळतं, जो आत्ता आमचा खर्च आहे. आणि बाकीचा आम्ही डोनरच्या माध्यमातून प्रयत्न करतो की आम्हाला काही डोनेशन्स मिळतील आणि त्याच्या मार्फत आम्ही हे सगळं चालवतो. म्हणजे याला शासकीय अनुदान असणं वगैरे असा काही प्रकार नाहीये? नाही, आता तरी काही नाहीये आम्हाला. मग किती देणगीदार तुम्हाला आतापर्यंत असं कोणी एक छान असं काही डोनेट केलंय का या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी? हो, ज्या वेळेला आम्ही हे सुरू केलं 12 वर्षापूर्वी, त्यावेळेला फक्त म्हणजे अगदी फ्री आम्ही सगळे काम करत होतो. ते 2 पालक आणि मी अगदी फ्री काम करत होतो. त्यानंतर आमचं हे 2 वर्ष आमचं काम बघितल्यानंतर एक डोनर दिलीप कुलकर्णी म्हणून एक मुंबईचे डोनर आहेत, आमच्या एका पालकांचेच रिलेटिव्ह. तर त्यांनी हे आमचं काम बघितलं, आमचं डेडिकेशन बघितलं की आम्ही काय काम करतोय आणि किती डेडिकेटेडली करतोय. आणि त्यांनी मग चेन्नईला जी VXL एज्युकेशनल ट्रस्ट ही ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याशी बोलले आणि त्यांचा आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला की इथं तुम्हाला हा सपोर्ट पाहिजे, कारण जिथं आम्हाला टेक्निकल गायडन्स होईल आणि एक चांगल्या प्रकारे आम्ही क्वालिटेटिव्ह जे काही आमचं काम आहे ते आम्ही मुलांपर्यंत पोहोचू शकू, ह्या दृष्टीने त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं. त्यावेळेला त्या NGOने आम्हाला फायनान्शियल सपोर्ट करू शकत नाही किंवा एवढ्या लांब आम्ही हे मॅनेज करू शकत नाही असं झाल्यानंतर ते दिलीप कुलकर्णींनी आम्हाला पूर्ण फायनान्शियल सपोर्ट केला की त्यावेळेला जो काही खर्च येईल तो मी तुम्हाला उचलतो आणि तुम्ही हे सगळं चालवा. डोनरच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं दिलीप कुलकर्णी यांनी आम्हाला सुरुवातीला मदत केली, त्यानंतर आमचा हळूहळू लोकांपर्यंत काम पोहोचलं आणि प्रिसिजनपर्यंत पण आम्ही पोहोचलो. प्रिसिजनच्या सुहासिनी शहा मॅडम, माधव देशपांडे सर यांनी आमच्या सेंटरला व्हिजिट केली आणि आमच्या कामाचं अत्यंत कौतुक करून
साधारण 5 ते 6 वर्षापासून आम्हाला प्रिसिजनच्या माध्यमातून पण रेग्युलर डोनेशन्स मिळतं आणि अशी इनर व्हील क्लब असेल किंवा इतर काही खाजगी डोनर असतील, बलदवा फॅमिली ज्यांनी आम्हाला आत्ताच मोठ्या मुलांसाठी व्होकेशनल ट्रेनिंगचा पूर्ण सेटअप करून दिला आहे आणि ते जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून आमचे रेग्युलर डोनर आहेत. असे सोलापुरातील लोक आमच्या कामाला बघून आता पुढे येत आहेत आणि आम्हाला मदत करतात. सेंटरची जाहिरात किंवा हे सेंटर असं सोलापुरात आहे आणि स्वमग्न मुलांच्या शिक्षणाची सोय इथं केली जाते. याच्यासाठी तुम्ही काही जाहिरात म्हणा किंवा असं काही आहे का प्रसिद्धीचं माध्यम? तसं सुरुवातीला आम्ही काहीच केलं नाही, कारण सुरुवातीला आम्हाला अशा अडचणी येत होत्या की आम्हाला इथे रिसोर्सेस जे पाहिजे ते लोकांपर्यंत मिळत नव्हते. तुम्ही कसे पोहोचताय? फक्त माउथ टू माउथ पब्लिसिटीनी ही सगळी पब्लिसिटी ही झाली. म्हणजे चांगली 5 ते 100 जे संधी सोलापूरच्या असे जे पालक आहेत आणि नेमकं आपलं मूल कुठल्या कॅटेगरीत येतं आणि मी त्याच्यासाठी काय करू शकते, तर याचा जर आपल्याला निदान करायचं असेल तर हे जे इंदिरानगरमध्ये चालणारं वैद्य मॅडमचं हे जे स्वमग्न सेंटर आहे इथं जरूर आपण पालकांनी जावं. मॅडम खूप हेल्पफुल नेचरचे आहेत. त्यांच्या एकूण मृदू वाणीवरून आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांचं संतत्व आपल्याला दिसतं. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या केवळ इच्छाशक्तीमधून कितीही आर्थिक अडचणी असल्या तरी चालवल्या जातात, कारण मुलांचा विकास हाच वैद्य मॅडम यांचा ध्यास आहे. त्यामुळे सोलापूरसाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक चांगली सेवा त्या आपल्याला देत आहेत. आपण सगळे समस्त सोलापूरकर त्यासाठी त्यांचे आभार मानूयात आणि ही मुलाखत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.